आता एकदा या संधी मिळायला लागल्या की काय काय होतं, तर मी माझाच एक अनुभव तुम्हाला मजेशीर सांगतो. माझे एकदा सहकारी, मी त्यावेळी 50 वर्षाचा होतो, माझे सहकारी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले की सर आपल्याला या शनिवार रविवारी पिकनिकला जायचं. मी त्यांना म्हटलं तुम्ही सगळेजण जा, यंग लोकांनी जावं, असं म्हणजे सिनियर लोकांचा त्रास नको तिथे. ते म्हणे नाही तुम्ही यायचंच. बरं म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. आम्ही गेलो रायगडावर. धो पाऊस पडत होता, ढग होते आणि रायगड वगैरे बघून झाला. आणि आम्ही त्या रायगडाच्या कड्यावर उभे असताना आमच्या एका कलिगनी मला, असं मी रेनकोट वगैरे घातलेलं होतं, त्यांनी मागून हे केलं, सर ते समोर काय दिसतंय खाली दरीत. म्हटलं की काय प्रचंड खळखळून वाहते नदी, त्याच्या लाटा आपटतायत खडकावर, कुंडलिका नदी, आणि तिचा अकराळ विकराळ स्वरूप म्हणजे उतारावरून वाहणारी जोराने अगदी प्रचंड पूर आलेला आहे. आणि तो म्हणाला उद्या आपल्याला सर त्याच्यात रिव्हर रॅफ्टिंग करायला जायचं. मी आयुष्यात रिव्हर रॅफ्टिंग कधीच केलेलं नव्हतं. मी म्हटलं उद्याच्या पेपरला बातमी येणार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रॅफ्टिंग करताना वगैरे. काही नाही, दुसऱ्या दिवशी गेलो. मी त्यांना म्हटलं तुम्ही करा रॅफ्टिंग, सगळ्यांनी जा, तुमचे मोबाईल फोन मी सांभाळतो. ते म्हटलं त्याची व्यवस्था झालेली आहे. शेवटी असं करून का होईना आम्हाला रॅफ्ट मध्ये बसावं लागलं. पहिली 20 मिनिटं म्हणजे इतकी भयंकर होती की काही होईल असं वाटत होतं त्यावेळी, की असं वगैरे सगळं चालू होतं. आणि माझा नेपाळी कोच मला शिकवत होता. 20 मिनिटांनंतर मला रॅफ्टिंग जमू लागली. मग मी म्हणजे लाईफ जॅकेट होतं त्याच्यामुळे मी नदीत उडी मारत होतो, पोहत होतो, परत रॅफ्टवर चढत होतो, असं सगळं. आणि पुढे ते तिकीट संपलं, 1.5 तास झाला. मी आणि माझा कोच एन्जॉय करत होतो. हे लोक किनाऱ्यावर उतरले होते आणि माझ्याकडे फोन नसल्यामुळे ते काही मला सांगू शकत नव्हते तिकीट संपलंय परत या वगैरे. छान मजा आली. मला असं लक्षात आलं मला रॅफ्टिंगची संधी मी शाळेत असताना मिळाली असती तर कदाचित मी आंतरराष्ट्रीय खेळाडू वगैरे झालो असतो, काय सांगता येतं. त्याच्यामुळे संधी शाळा हे आपल्या समोरचं फुल पोटेन्शियल मिळवण्यासाठीची पहिली गोष्ट आहे. आणि बालशिक्षणामध्ये विचार करत असताना आपण त्याचा विचार हा वैज्ञानिक दृष्ट्या केला पाहिजे. अनेक शिक्षक अतिशय आनंददायी शिकवतात, मला ते माहिती आहेत. महाराष्ट्रातले अनेक शिक्षक, बालशिक्षक मला माहिती आहेत, कारण बालशिक्षण परिषदेच्या अधिवेशनांमध्ये मी खूप वेळा जवळजवळ दरवर्षी जातो आणि खूप बालशिक्षकांना मी भेटतो. आता ताई म्हणत होत्या तसं टिलीमिलीच्या वेळी सुद्धा खूप बालशिक्षकांचा माझा संपर्क आला. ते सर्वजण ते चांगले आनंददायी शिक्षण देत असतात, परंतु आनंददायी शिक्षणाचं एक विज्ञान आहे याबद्दल बरेचसे त्यातले लोक अनभिज्ञ असतात. आणि आपल्या ज्या शाळा आहेत बीई सोसायटीच्या, त्यातला प्रत्येक शिक्षक हा शास्त्रीय बालशिक्षणामध्ये तज्ज्ञच असला पाहिजे. आणि ते आपण प्रयोग करून, अभ्यास करून नक्की शिकू शकतो. आणि त्यासंबंधी आपण सुरुवात केली पाहिजे ती मॉन्टेसरी बाईंच्या पासून केली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मॉन्टेसरी मेथड माहिती आहे, मला कल्पना आहे. 1948 साली मॉन्टेसरी बाई इथे एसपी कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान झालं होतं बरं का. मॉन्टेसरी बाई 10 वर्ष भारतात राहिल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना परागंदा व्हावं लागली इटलीमधून, आणि मग त्या भारतात त्यांचं वास्तव होतं. त्याच्यामुळे भारतातल्या बालशिक्षणावर मॉन्टेसरी बाईंचा खूप मोठा प्रभाव आहे, कारण त्यांनी स्वतःच अनेकांना त्यावेळेला एज्युकेट केलं. पण मॉन्टेसरी बाईंची जी पद्धत होती, जी पुढे गिजूभाई बदेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, बऱ्याच लोकांनी, रमेश पानसे सर, बऱ्याच लोकांनी ती पुढे चालवली. परंतु जी मॉन्टेसरी बाईंच्या वेळी त्याची वैज्ञानिकतेचा जो त्याचा आग्रह होता तो हळूहळू कमी होत गेला. आणि त्याच्यामुळे बालशिक्षणाचं एक विज्ञान आहे, मूल कसं शिकतं याचं एक विज्ञान आहे. आणि ते आपण नीट जर आत्मसात केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या फाउंडेशनल एज्युकेशन, आणि हे मी प्रयोगाने बोलतोय, मी तुम्हाला माझे प्रयोग हे करवीर तालुक्यात चालू आहे तिथे नेऊन दाखवीन. मी तुम्हाला प्रयोगाने सांगतो की तुम्ही फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी मुलांना पहिली आणि दुसरीच्या काळामध्ये फक्त 1.5 तासात संपवू शकता. उरलेला वेळ संपूर्ण तुम्ही हॉबीज आणि मी जे संधी शाळा म्हणतोय त्याच्यासाठी खर्च करू शकता. ही विज्ञानाची ताकद आहे. आणि ही फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी गरीबातल्या गरीब मुलांना, करवीर तालुक्याच्या ग्रामीण भागात जिथे चालत 7 किलोमीटर शाळेत जावं लागतं, अशा ठिकाणी सुद्धा
वही, कागद, पेन्सिल, पुस्तक न घेता फक्त जमीन आणि साधनं यांच्या माध्यमातून 1.5 तास रोज असं केलं असता 10 महिन्यांमध्ये आपल्याला मुलं पारंगत होतात. आणि लिटरसी आणि न्यूमरसीचा अर्थ नीट समजून घेऊ आपण. लिटरसी म्हणजे फक्त वाचता येणं नव्हे, तर समजून उमजून वाचता येणं आणि आपल्याला जे समजलंय ते दुसऱ्यांना सांगता येणं. ह्या 3 गोष्टी त्याच्यात आहेत. आणि न्यूमरसीमध्ये आपण असं बघतो की खूप कमी शिकलेली मुलं जी बाहेर त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना बाहेर कष्ट करावे लागतात आणि बाहेर प्रत्यक्ष व्यवहार करावे लागतात, ती पटापटा हिशोब करतात. आणि नोबेल लॉरिएट अभिजित बॅनर्जी आणि नोबेल लॉरिएट त्यांच्या पत्नी ड्युफ्लो यांनी या मुलांवर संशोधन केलं. आणि मग शाळेतल्या मुलांचं गणित आणि रस्त्यावरच्या मुलांचं गणित त्याच्याबद्दल त्यांचा संशोधक अभ्यास उपलब्ध आहे. तो जरूर मुळापासून वाचला पाहिजे. आणि त्याच्यात काय लक्षात येतं की दोन्हीमध्ये स्मार्ट मुलं असतात. ही स्ट्रीट स्मार्ट असतात आणि ही स्कूल स्मार्ट असतात. स्ट्रीट स्मार्ट मुलांना हिशोब पटापट करता येतात. कितीही कॉम्प्लिकेटेड गोष्टी सांगितली कारण त्या त्यांच्या व्यवहारातल्या असतात. कोणीतरी 3.5 लिटरच दूध घेतो. आता कोणीतरी 50 ग्रॅमच शेंगदाणे घेतो. काय करायचं? हिशोब करावा पटकन. व्हेरॅज ही मुलं सिम्बॉलिक मॅनिप्युलेशन मध्ये चांगली असतात शाळेतली. यांना सिम्बॉलिक मॅनिप्युलेशन जमत नाही, यांना आकडे पोड जमत नाही. आपल्या मुलांना दोन्ही जमलं पाहिजे. ओके, म्हणून अनुभवाला जे ज्ञानेश्वर माऊली महत्व देतात ते का? कारण यू हॅव टू बी स्ट्रीट स्मार्ट अँड स्कूल स्मार्ट. आपल्या मुलांना कोणीही म्हटलं नाही पाहिजे की तू पुस्तकी पढत मूर्ख आहेस म्हणून. आणि प्रत्येक मूल पूर्ण आहे. भगवद्गीतेतला जो पूर्णत्वाचा विचार आहे तो इतका महत्वाचा आहे की मूल पूर्णच आहे. असं नाही होत ना की 5वीत असताना त्याला 5व्या वर्षाचा असताना त्याला 1 कान, 1 हात, 1 डोळा आहे आणि मग तुम्ही शिकवलं की त्याला 2रा हात, 2रा डोळा, 2रा कान येतो. असं काही नाही होत. मूल पूर्ण आहे. मग शिक्षणाचं अजेंडा काय आहे? शिक्षणाची दिशा काय आहे? तर विनोबांनी खूप सुंदर सांगितलंय की आपण जर पहाटे थोड्याशा अंधुक प्रकाशामध्ये खिडकीतून बाहेर पाहिलं तर आपण म्हणतो की ते झाड आहे. ओके, थोडंसं उजेडल्यावर पाहिलं तर आपण म्हणतो की ते आंब्याचं झाड आहे. आणि थोडा अजून नीट प्रकाश पडल्यानंतर म्हणतो की त्याला कैऱ्या लागल्या आहेत, त्याच्यात काही पक्ष्यांची घरटी आहेत, अजून काही मोहराच्या कैऱ्या व्हायच्या आहेत वगैरे वगैरे. म्हणजे काय? तर मूल जे आपल्या समोर येतं तर ते पूर्णच आहे, पण ते अस्पष्ट पूर्ण आहे. मग अस्पष्ट पूर्णकडून स्पष्ट पूर्णकडे नेणं हे काम हे पहिल्या 3 वर्षांचं, आणि स्पष्ट पूर्णतेकडून सुस्पष्ट पूर्णतेकडे नेणं हे काम पुढच्या 2 वर्षांचं. म्हणजे मग त्याला जे वाचलंय ते समजतं, ते दुसऱ्यांना समजून सांगू शकतो, तो व्यवहाराचे हिशोब पण थोडेफार करू शकतो, तो वहीत पण बेरीज वजाबाकी सिम्बॉलिक मॅनिप्युलेशननी लिहू पण शकतो, ती सांगू पण शकतो. तर ही आपल्या समोरच्या काही महत्वाच्या गोष्टी या फाउंडेशनल लिटरसीच्या दृष्टीने आपल्या समोर आहेत. आणि आपल्याकडे याच्याविषयी जो शिक्षण विचार आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा समावेश आहे. आणि त्याच्यामुळे मॉन्टेसरी बाई असतील किंवा कोमेनियस असतील किंवा फ्रोबेल असेल किंवा रुसो असेल, यांचे विचार आपण नीट वाचले पाहिजे आणि त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. चिंतन म्हणजे आपण तर्कशुद्धता तपासतो आणि मनन म्हणजे आपण स्वतःच्या जीवनामध्ये म्हणजे अंतरात्म्याशी ते जोडून घेतो आणि ते वापरण्याचा प्रयत्न करतो. मननामध्ये जास्त भावनिकता असते, चिंतनामध्ये जास्त वैचारिकता असते आणि हे दोन्ही जोडून आपण त्यांच्या वाचनातून पुढे चिंतन मनन याच्यातून आपली एक तज्ञता निर्माण होते. आणि NEP असं सांगतंय की पूर्वीच्या काळी भारतामध्ये कोण शिक्षक व्हायचे? तर जे त्यांच्या विषयामध्ये अतिशय पारंगत होते ते लोक शिक्षक व्हायचे. आज फिनलंडचं एज्युकेशन हे सर्वश्रेष्ठ जगामध्ये आहे असं का म्हणतात? त्याचं कारण फिनलंडमध्ये
फक्त टॉप 10% लोकांना शिक्षक होत आहेत. ओके, आता आपल्याकडे टॉप 10% लोकांना शिक्षक वगैरे होत आहेत नाही, कोणालाही होत आहेत. ठीक आहे, आता आपण झालोय ना, आता आपण तज्ज्ञ व्हायला सुरुवात करू, काही हरकत नाही. आपण काय नाही आपल्याकडे ते बघायचं नाही, काय आहे त्याला महत्व आहे. त्याच्यामुळे आपण आता शास्त्रीय पद्धतीने पुढे जाणं, शास्त्रीय बालशिक्षणामध्ये तज्ज्ञ होणं ही आपल्या समोरची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या शास्त्रीय बालशिक्षणाची सुरुवात जी मॉन्टेसरीबाईंनी दिली ती इतकी अप्रतिम आहे. ती म्हणजे त्यांनी एक जगाला बदलून टाकणारा शोध लावला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती साना लॉरेन्झो म्हणून ती वस्ती होती, गरीब मुलांची वस्ती रोम मधली, इतकी विपन्नावस्था, तिथे गलिच्छ सगळं कारभार, व्यसनी लोक, दरोडेखोर, गुंड सगळं होतं त्या वस्तीमध्ये. त्या वस्तीमध्ये या बाईंनी फक्त 1 वर्षामध्ये ती शाळा जगाचं आकर्षण ठरवणारी शाळा करून टाकली. 1907 साली. मॉन्टेसरीबाईंचा जे जीवनकाळ आहे तो 1870 ते 1952 असा आहे. 28व्या वर्षी या बाईंनी जग बदलून टाकणारी एक शाळा तिथे चालवायला सुरुवात केली. जगातून लोक बघायला आले. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, जगातून लोक 1 वर्षात. म्हणून मी म्हणतो की एडिसनचं प्रत्येक घरात दिवा लावायला जात नाही, एका ठिकाणी लावला की लोक येतात बघायला की दिवा कसा लागतो असं. तर आपल्याकडे तर अशा क्लासेसमधली मुलं कमी येतात, आपल्याकडे जरा त्यांचे आई वडील शिकलेले आहेत वगैरे अशी मुलं येतात. त्याच्यामुळे आपलं काम त्यापेक्षा सोपं आहे. पण त्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट काय होती, जी मॉन्टेसरीबाईंनी आपल्याला खूप मोठी भेट दिली, ती अशासाठी मी भेट म्हणतो की मुलं कृतीतून शिकतात. हा सर्वात मोठा शोध त्यांनी लावला. जसं जेन पियाजींनी जो शोध लावला तो असा होता की चाइल्ड इज नॉट मिनिएचर रिप्लिका ऑफ द अडल्ट. हा जग बदलून टाकणारा शोध. म्हणजे लहान मुलांची विचार पद्धती त्यांच्या दृष्टीने रॅशनल असते, ती मोठ्यांच्या रॅशनलमध्ये बसत नाही. दे आर नॉट मिनिएचर रिप्लिका ऑफ द अडल्ट. हा शोध लावल्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईनला हा शोध कळला. अल्बर्ट आईन्स्टाईननी म्हणाला की इतकं सोपं सत्य सांगणारा मनुष्य खरंच प्रचंड बुद्धिमान असला पाहिजे, असं त्यांनी पियाजीबद्दल म्हणून ठेवलंय. तसंच मॉन्टेसरीबाईंचं नोबेल लॉरिएट होण्यासाठी 3 वेळा नामांकन झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अशा एका मेथडचा अंगीकार करता आहात की ज्याला नोबेल पारितोषिकाचं नामांकन मिळालेलं होतं. त्यांना ते मिळू शकलं नाही याची वेगळी कारण आहेत, राजकीय कारण आहेत, परंतु त्यांचं नामांकन त्याच्यासाठी झालेलं होतं. आणि त्यांचं वैशिष्ट्य हे की साधनांच्या साहाय्याने मुलं शिकतात. मी त्या पद्धतीचा खूप अभ्यास केला. आता करवीर तालुक्यातला जो आमचा प्रयोग चालू आहे तिलिमिलीच्या नंतर, फक्त साधनं आणि साधन. म्हणजे एका ठिकाणी तर या साधनांच्या साह्याने शिकत असताना मुलं जमिनीवर गालीच्या अंथरतात कार्डांचा आणि काम करत राहतात आणि त्याच्यात घडून जातात. अशा वेळेला ते बघायला शिक्षण मंत्री आले होते. ते उभे होते त्या मुलांच्या मध्ये. तर त्या मुलीने त्यांना सांगितलं जरा बाजूला सारखं, मला पुढचं काम चालवायचं. कारण जमीन म्हणजे तिचं जमिनीशी नातं जोडलं गेलं गणितानी आणि लिटरसीनी, यु नो. तर तिने काही परवा केली नाही, म्हणून बाजूला सारखा तुम्ही. आणि त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं. म्हणजे त्यातली भाग्याची गोष्ट तेवढीच आहे. म्हणजे मॉन्टेसरीबाईंचा केवढा विजय आहे. आणि तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की तुमचा सर्वात मोठा स्पर्धक आज कोण आहे? मुलं आणि तुम्ही, याच्यामध्ये कोण उभं आहे? एकाने उत्तर द्या, मला एकदम कोरस रिप्लाय नको. जरा हात वरती करा म्हणजे मला कळेल. येस, कोण आहे स्पर्धक? कोण आहे तुमचा? तुम्ही आणि मुलं यांचा जो नातेसंबंध आहे त्याच्यात तुमचा स्पर्धक नक्की कोण आहे? थोडं जोरात बोला, ऐकू येत नाही इथे. येस, उत्तर तेच, एकच एक उत्तर नाही या प्रश्नाला, आणि तेच उत्तर करेक्ट आलं पाहिजे असा आग्रह सोडून द्या. तिथून शिक्षणाची सुरुवात होते. मुलांच्याही बाबतीत सोडा म्हणजे. आपण स्वतः शिक्षक आपण स्वतः नाही, तुम्ही तर आहात, चांगले आहात तुम्ही. तुम्ही कशा स्पर्धक असाल तुमच्याच? बालक. बरं, हे उत्तर चांगलं आलं, मला जरा बरं वाटलं. बरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अजून? हो बापरे सर, मी जातो घरी आता. बरं, पुढे.
नाही, न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल अज्ञानामुळे हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यात आपण तेच करतो या या कार्यशाळेत. सोशल मीडिया आता जवळ यायला लागलात. परफेक्ट. गिव्ह अ बिग हँड टू हर. अहो जरा औदार्यांनी टाळ्या वाजवा. तुम्ही पुण्यातले आहात मला माहिती आहे. एवढं काय, पण पिंपरी चिंचवडच्या लोकांनी तरी वाजवाव्या निदान. मोबाईल फोन, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, सोशल मीडिया असो, ते सगळं त्याच्यातून त्याला मिळतं. आणि पालक त्याच्या हातात मोबाईल फोन देतात. त्याच्यामुळे आपला सर्वात मोठा स्पर्धक हा मोबाईल फोन आहे. बालशिक्षणाच्या बाबतीमध्ये एक तत्व तुम्ही पालकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, आणि ते हे की मुलं 8वीत जाईपर्यंत डिजिटल डिटॉक्स, कुठलंही डिजिटल इन्स्ट्रुमेंट, आता मी स्वतः त्या क्षेत्रातला आहे तरी मी सांगतोय, तुमच्या लक्षात घ्या, कारण मी अभ्यासात बोलतोय. 8वी मध्ये मुलं 8 वर्षाचं नाही, 8वी इयत्ता पास होईपर्यंत त्यांच्या हातात कुठलंही गॅजेट देता कामा नये. ओके, कारण आपल्याला त्या मुलांना 8वी पर्यंत उत्कृष्टपणे पुढे न्यायचं आहे, आणि त्याच्यामुळे खूप मोठी हानी त्याच्यामुळे होते आहे. आणि त्याच्यामुळे 8वी पर्यंत, कारण त्यांचे जे 3 झोन्स आहेत NEPने सांगितलेले, बायोलॉजिकल, कॉग्निटिव्ह आणि सोशिओ इमोशनल, या तिन्ही झोन्सवर अटॅक होतोय. ही महत्वाची गोष्ट. आणि जर आपल्याला फाउंडेशनल लिटरसी, फाउंडेशनल स्टेज नीट करायची असेल तर ह्या तिन्ही बाबतीतली जी त्यांची विकास होतोय हा संतुलित व्हायला पाहिजे. ही आपली गरज आहे. तो जो होत नसेल तर आपण त्यांना पुढे नेऊ शकत नाही. एवढ्या लहान वयात त्यांना जाड भिंगाचे चष्मे, त्यांना निरनिराळे आजार, हे सगळं त्याच्यामुळे होतंय. जुन्या काळातल्या मोठमोठ्या लोकांची जर चरित्र, आत्मचरित्र तुम्ही वाचली तर त्याच्यात असं दिसतं की त्यांचे खूप भावंड होती, खूप गरिबी होती घरामध्ये, आणि भूक लागायची मुलांना, म्हणून त्या काळामध्ये त्या काळातले आई वडील हे त्यांना अफू द्यायचे, असे उल्लेख आपल्या मराठीतल्या बऱ्याच आत्मचरित्रांमध्ये आहेत. आताचे सधन पालक हे त्यांच्या हातात मोबाईल फोन. हे अफूपेक्षा वेगळं नाही. त्याच्यानी जे घात होतात तेच यांनी होतात. त्याच्यामुळे शास्त्रीय बालशिक्षणाचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या स्पर्धकासमोर तुम्ही टिकून राहाल. ओके, या स्पर्धकासमोर तुम्ही का टिकता, तर तो स्पर्धक जो आहे त्याच्याकडे एक एंगेजिंग पॉवर आहे, पण ती संमोहित करणारी अशी एंगेजिंग पॉवर आहे. तुमच्याकडे काय आहे की जे मॉन्टेसरी बाईंनी आपल्याला दिलं ते म्हणजे कृती, कृती आणि कृती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने इतके सुंदर शब्द वापरलेत, फार सुंदर शब्द वापरलेत. पहिली गोष्ट म्हणजे प्ले बेस्ड, खेळातून शिका. 8व्या वर्षापर्यंत खेळातून शिका. दुसरं सांगितलंय कृतीतून शिका. आणि तिसरं सांगितलंय एन्क्वायरी बेस्ड, प्ले बेस्ड, ऍक्टिव्हिटी बेस्ड, एन्क्वायरी बेस्ड. मुलांना चौकस बनवा, हे त्यांनी सांगितलं. आता ज्यावेळी मुलं ऍक्टिव्हिटीमध्ये रमून जातात त्यावेळी ते मोबाईल फोन विसरतात. ओके, आता इथे तुम्ही तुमच्या स्पर्धकाशी अतिशय कल्पक पद्धतीने लढा देऊ शकता, पालकांचाही प्रश्न सोडवू शकता आणि मुलांचं भलं करू शकता. ते कसं, तर गृहपाठ या गोष्टीचा पूर्ण वेगळा अर्थ आपण लावू शकतो. गृहपाठ म्हणजे शाळेतच सांगितलेलं पुन्हा एकदा लिहून काढणे आणि वह्या भरून टाकणे आणि अत्यंत ढोर मेहनत करायला मुलांना लावणे, ही हिंसा आहे. ही बंद केली पाहिजे. जर त्यांना अर्धी ऍक्टिव्हिटी शाळेत केली आणि तुमच्याकडच्या पालकांची ऐपत जरा बरी आहे, त्याच्यामुळे साधनांचे सेट्स घरी असले आणि उर्वरित ऍक्टिव्हिटीज ही घरच्या जमिनीवर केल्या तर ते मोबाईलला स्पर्श सुद्धा करणार नाही. ओके, इतक्या त्या ऍक्टिव्हिटीज एंगेजिंग आहेत. आणि काय या गृहपाठाचं, म्हणजे मी गृहपाठाचा खरं म्हणजे विरोधक आहे.
तुम्ही जर फिनलंडची एज्युकेशन सिस्टीम बघाल तर त्याच्यामध्ये गृहपाठ अजिबात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, फिनलंडच्या लोकांनी पुलंचं वाक्य अगदी मनावर घेतलंय. आमच्या वेळी पालक म्हणजे फक्त भाजी होती हो, असं पुलंचं एक वाक्य आहे. फिनलंडच्या एज्युकेशन सिस्टीमनी पालकांना सांगितलंय की बालशिक्षण ही तज्ञतेची गोष्ट आहे आणि कृपा करून तुम्ही त्याच्यात काहीही करू नका. त्यांनी त्यांच्या 2 वर्गांना सांगितलं त्यांच्या समाजातलं, एक म्हणजे पालक आणि दुसरे म्हणजे राज्यकर्ते. या दोघांना त्यांनी सांगितलंय तुम्ही शिक्षणाच्या धोरणामध्ये अजिबात लक्ष घालू नका. आमची शिक्षकांची संघटना शिक्षणाची धोरणं ठरवेल. आणि फिनलंडची एज्युकेशनची सगळी पॉलिसीज गेली 60 वर्ष फक्त त्यांच्या शिक्षकांची संघटना ठरवते आणि शासनाला त्यांच्या समोर झुकावं लागतं. कारण बालशिक्षण ही कोणीतरी खाण्याची गोष्ट नाहीये, ती तज्ञतेची, याच्यामध्ये इतक्या ब्रँचेस आहेत, म्हणजे न्यूरोफिजिओलॉजी आहे, न्यूरोसायकोलॉजी आहे, न्यूरोकेमिस्ट्री, कितीतरी ब्रँचेस आहेत. त्याची तज्ञता लागते. आणि उगाच कोणीतरी यायचं आणि उद्यापासून हिंदी शिकवा म्हणायचं, उद्यापासून सैनिक शाळेत घाला म्हणायचं, काही अर्थ नाही. शिक्षकांना ठरवू द्या ना, ते त्याच्यातले तज्ञ आहेत. त्याच्यामुळे पालकांना अशा प्रकारे मुलांच्या शिक्षणामध्ये ढवळाढवळ करायला देऊ नये, याच मताचा मी आहे. याचं कारण ते एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र जे शिकलेले नसतील अशा पालकांनी काहीतरी भलत्याच मेथडनी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांना शिक्षणात मागे नेणं आहे. इथे मी जो गृहपाठ करा असं म्हणतोय तो पालकांची मदत घेण्याची गरज नसलेला गृहपाठ आहे. म्हणजे तो सगळ्या आया गृहपाठ घेण्यात बिझी होतो आणि त्या काहीतरी सांगतात, त्यांना काही त्यातलं कळत नाही खरं म्हणजे. त्या आया माघार कधी घेतात माहितीये? एकदा मुलं 10वी झाली ना की मग माघार घेतात, कारण 11वीचं जरा गणित बिणित जरा म्हणजे कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे इंडायसेस, सर्ड्स, डिटर्मिनंट्स हे आलं, सॉलिड जॉमेट्री वगैरे, की मग माघार. मग त्याला त्या इंटिग्रेटेड सिस्टीम मध्ये घालायचं. त्या शाळा विकून टाकल्या त्या क्लासेसवाल्यांना. आणि त्याच्यामध्ये एनईपीनी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे कोचिंग कल्चर असे शब्द एनईपीने वापरले. याचं कारण त्या परीक्षा अशा घ्यायच्या की ज्याच्यामुळे आपोआप कोचिंग क्लासेसचं फावेल. त्याच्यावर एनईपीने भयंकर टीका केली, तुम्ही वाचू शकता ती. पण त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती कृतीयुक्त उपक्रम, प्ले बेस्ड, ऍक्टिव्हिटी बेस्ड, एन्क्वायरी बेस्ड, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. एनईपीचे अतिशय महत्वाचे शब्द आहेत फाउंडेशनलसाठी. या 3 गोष्टींवर आधारलेला गृहपाठ देणं, त्याची गोळी शाळेमध्ये वर्गामध्ये लावणं आणि उरलेला गृहपाठ घरी पूर्ण करणं, उरलेली उपक्रम घरी पूर्ण करणं, हे आपल्या समोरचं महत्वाचं काम आहे. आणि मॉन्टेसरी बाईंनी आपल्याला त्याचं सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही स्वतःच त्याच्यातून त्या पद्धतीने शिकला आहेत. त्याच्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल जास्त इलॅबोरेट करण्यासाठी तुमचा वेळ घेणार नाही. तुम्हाला त्याच्यातलं हे माहिती आहे, म्हणजे तत्व माहिती आहे. एनईपीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा चॅप्टर सुरू करताना पहिला 1.1 काय म्हणतं एनईपी? तर मेंदूचा विकास झाला. 1.1 युल बी सरप्राईज. मेंदूचा विकास ही गोष्ट त्यांनी सर्वात महत्वाची मानलेली आहे. तर मेंदू विकास करायचा तर विज्ञान पाहिजे ना. कोणी येऊन काय मेंदूचा विकास करू शकतं काय? मेंदूचं विज्ञान समजलेलं असलं पाहिजे. आणि मेंदूचा विकास असं का म्हटलं बरं त्यांनी? तर ते समजून घेतलं पाहिजे की ज्या वेळेला आपण होमो इरेक्टस झालो, म्हणजे मानववंशशास्त्रातलं सांगतोय मी, होमो इरेक्टस झालो आणि आपण 2 पायांवर चालू लागलो. 4 पायांच्या ऐवजी 2 पायांवर चालू लागलो. तर 2 पायांवर चालताना जे घडलंय ना त्याचा सर्व शिक्षकांनी खूप नीट अभ्यास केला पाहिजे, कारण तुमची नोकरी त्यामुळे आहे. 2 पायांवर मनुष्य चालू लागल्यानंतर स्त्रियांच्या माकड हाडाजवळच्या हाडांच्या संपूर्ण रचनेमध्ये एवढा बदल झाला की त्यांची प्रसूती कठीण झाली. एका माकडीला पिलं होतात ना तर ती 3-4 पिलं स्वतः बाहेर काढते. व्हेरॅज एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची मदत लागते प्रसूतीच्या वेळी. असं का होतं? याचं कारण ती हाडांची रचना खूपच क्लिष्ट झालेली आहे, खूप गुंतागुंतीची झालेली आहे. 4 पायांवर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये तो प्रश्न नाही. आणि मग निसर्गाने काय केलं ते समजून घेऊ.
उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मग असं होत गेलं की टिकून राहण्यासाठी मग इतकं जर प्रसूती कठीण असेल तर मेंदूचा पुरेसा विकास न करता त्याला जन्म द्या. ओके, फक्त बेसिक हार्डवेअर आणि बेसिक सॉफ्टवेअर घेऊन मुलं जन्माला येतात. माकडांची जी पिलं जन्माला येतात ते थोड्या वेळात उड्या मारून चालून स्वतःचे स्वतः खायला बिला लागतात. बघितलं असेल कुत्र्यांची पिलं, माकडांची पिलं. व्हेरॅज आपली जी पिलं जन्माला येतात त्यांचा मेंदू अजिबात विकसित झालेला नसतो. म्हणजे नेचर त्यांना खूप कमी काहीतरी देतं आणि मग त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या गोष्टी स्वतः करणं याच्यासाठी नर्चरची गरज असते. नेचर अँड नर्चर. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की माकडांच्या शाळा का नसतात आणि माणसांना शाळाच का लागतात. याचं कारण त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. तो विकसित करावा लागतो. तो विकसित करण्याचं विज्ञान आहे. त्या विज्ञानाची सुरुवात आपल्याला मॉन्टेसरीबाईंनी नीट करून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर अनेक वैज्ञानिकांनी त्याच्यात भर घातलेली आहे. आणि त्याच्यामुळे 1.5 तासामध्ये तुम्ही 10 महिन्यामध्ये का करू शकता याचं कारण त्याचं एक विज्ञान आहे. मेंदू विकसनाचं एक विज्ञान आहे आणि म्हणून तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्यामुळे आता मग माणसांची शाळा जर असेल आणि माणसांच्या मेंदूंचा विकास करावा असं जर पहिल्या ओळीत पॉलिसी म्हणत असेल तर आपण ते खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. मेंदूचा विकास ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट शिक्षकांसाठी अगदी प्रॅक्टिकल फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला. आपला जो मेंदू आहे ना तो फार मजेशीर आहे. तो आपल्याला ऍक्च्युली 3 मेंदू मिळाले. माणसाला 3 मेंदू आहेत. एक सरपट मेंदू म्हणजे रेप्टिलियन ब्रेन की जो आपलं अन्नपचन, श्वसन, रक्ताभिसरण, मलमूत्र विसर्जन, पुनरुत्पादन वगैरे या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण आपोआप करत राहतो. तो रात्री आपण झोपतो त्यावेळी पण तो जागा असतो. ओके, त्याच्या वरती जो आहे तो पॅलिओ मॅमेलियन ब्रेन म्हणजे भावनिक मेंदू. ओके, हा सरपट मेंदू, त्याच्यावर एक भावनिक मेंदू जो सगळ्या सस्तन प्राण्यांना मिळालेला आहे. आणि त्याच्यावर तिसरा मेंदू आहे तो मोठा आहे. तो नवमस्तिष्क म्हणजे नवा मेंदू ज्याच्यामध्ये वैचारिक काम चालतं. म्हणजे शिक्षणाचं काम तिथे जास्त चालतं. आता मजा अशी करून ठेवली निसर्गाने आणि आपल्याला प्रॅक्टिकल फॉर्म्युला दिलाय. निसर्गाने काय मजा केली आहे उत्क्रांतीच्या काळामध्ये की रक्तपुरवठा जो होतो आणि ज्याच्यातून मेंदूला एनर्जी मिळते आणि त्याला काम करता येतं कारण सगळं इलेक्ट्रिसिटी आहे आतमध्ये, तर ती कुठून जाते तर ते भावनिक मेंदूतून जाते. जर भावनिक मेंदूला सुरक्षितता असेल तर रक्ताचं अपशिफ्टिंग होतं आणि मुलं शिकू लागतात. जर तो असुरक्षित असेल तर रक्ताचं डाऊनशिफ्टिंग होतं आणि मुलं सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी वागतात कारण त्या सरपट मेंदूला जास्त रक्त पुरवठा होतो. ओके, तेच त्याच गाणी म्हणून दाखव पाहुणे आले की वगैरे ज्यावेळी चालतं की नाही आईचं किंवा वडिलांचं त्यावेळी मुलं कधी कधी त्यांच्या थोबाडीत देतात. याचं कारण ते फाईट यु नो ऑर देर इज अ फ्लाईट, ते पळून जातात. किंवा देर इज अ फ्लाईट म्हणजे असं स्तब्ध, मला येत नाही असं मुलं का करतात. याचं कारण त्यांचा भावनिक मेंदू असुरक्षिततेची अनुभव घेत असतो. ज्यावेळेला सुरक्षित होतो त्यावेळेला शिक्षण सहज होतं. म्हणून 1.5 तासात का होतं तर ती जी शिक्षिका आहे ना तिने मुलांना डिझार्मिंग स्माईल दिला असता त्यांचा भावनिक मेंदू सुरक्षित अवस्थेमध्ये जातो. प्रॅक्टिकल मला भेटलेले बहुसंख्य शिक्षक वर्गात असे यायचे म्हणजे धाक आणि आमच्या वेळी तर छड्याबिड्या होत्या अशा बोंडाच्या वगैरे आणि असं ठेवून गणित नाही आलं की असं ठेवून ती मारायची पट्टी उभी. भयंकर म्हणजे एक कर्दन काळ होते. म्हणजे ते बिग्री ते मॅट्रिक मध्ये सांगितलं पुलांनी ते जरूर ऐकलं. तुमच्यापैकी किती जणांनी बिग्री ते मॅट्रिक ऐकले. अरे त्याचाच बाल शिक्षणाचा पहिला वर्ग घ्या सर, ते ऐका प्रथम तुम्ही. बिग्री ते मॅट्रिक पुलंचं म्हणजे कमाल आहे.
ते तुम्ही जरूर ऐका. तर त्याच्यामुळे आपण मुलांना भावनिक सुरक्षितता देऊ शकलो तर जादूसारख्या गोष्टी घडतात. कारण मुख्य म्हणजे मेंदू हा शिकणाराच अवयव आहे. शिकणाराच अवयव, त्याला शिकण्याची तहानच लागलेली आहे. तो सारखा अस्वस्थ आहे, तो शिकतच राहतो. त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्वच टिकू शकत नाही. सर्व्हायव्हल, उत्क्रांतीने त्याला दिलेलं कामच आहे ते. त्याला प्रॉब्लेमच नाहीये काही. पण आपण जर भावनिक सुरक्षितता दिली तर, त्याच्यामुळे ती पहिली गोष्ट, ट्रायून ब्रेन असं त्या कॉन्सेप्टला, त्या सिद्धांताचं नाव आहे. तर त्याच्यामुळे तिथे आपण प्रथम लक्ष घालूया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तसं केलं असतं काय होतं, तर गिजूबाई बधेकांचं पुस्तक तुम्ही जरूर वाचा. दिवा स्वप्न म्हणून पुस्तक आहे आणि आपल्या सर्वांना अत्यंत गुरुस्थानी असलेल्या शोभाताई भागवत यांनी ते मराठीमध्ये भाषांतरित केलेले. काय प्रकारची पोरं त्यांच्या समोर आली होती आणि कसा बदल घडला ही त्या पुस्तकातली कहाणी. गिजूबाईंनी पुढे जवळजवळ 250 पुस्तकं लिहिली. पण त्याची सुरुवात जी होते ना, ती कशाने होते की ते एक वकील असतात भावनगरच्या कोर्टामध्ये, आणि ते वकिली करण्यासाठी कोर्टात जात असताना एक पालक त्यांच्या धाय मोकलून रडत असलेल्या मुलाला ओढून ओढून शाळेत नेत असतो आणि ते मूल शाळेत जायला तयार नसतं. अशा वेळेला गिजूबाई यांच्या संवेदनाशील मनाला प्रश्न पडतो वकील असून, की असं काही होऊ शकेल का की मूल जाताना हसत हसत शाळेत जाईल आणि शाळेतून परत यायची वेळ आली की त्याला रडू येईल. हा प्रश्न यांनी यांच्या मामांना विचारला. ओके, मामांनी त्यांना सांगितलं की अरे इटलीमध्ये एक बाई आहे, तिने पुस्तकं लिहिली आहे त्याच्यावर, बरोबर याच प्रश्नावर पुस्तकं लिहिली आहेत. तर त्यांचे मामा भिमाणी त्यांनी त्यांना ती पुस्तकं भेट दिली. ह्या माणसाने वेड्यासारखी होऊन त्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि मग भावनगरला पहिली शाळा त्यांनी काढली. मॉन्टेसरीबाई बालघर म्हणायच्या. भारतीय संस्कृतीमध्ये हा कॉन्सेप्ट नीट रुजावा म्हणून गिजूबाईंनी त्याला बालक मंदिर असं म्हटलं, की त्याच्यात देव जिथे असतो तिथे बालक आहे आणि त्याच्या भोवती आपण सगळे आहोत, ही त्याच्यातली कॉन्सेप्ट. ओके, तर त्याच्यामुळे मुलं हसत हसत शाळेत जाऊ शकतात हे सिद्ध करणारी मेथड म्हणजे मॉन्टेसरीबाईंची मेथड. आणि त्याच्यावर पुढे ताराबाईंनी वगैरे किती प्रयोग केले तुम्हाला माहिती आहे. शिक्षण पत्रिकेच्या इतक्या व्हॉल्युम्स आहेत, त्या व्हॉल्युम्सचा सतत अभ्यास आपल्या शाळेत झाला पाहिजे. इतकं वैभव आहे ना आपलं, मराठीमध्ये सुदैवानी खूपच संशोधन आहे त्याच्यामध्ये. जरूर तुम्ही वाचा, अनेक प्रयोग आहेत, जरूर तुम्ही वाचा, तुम्हाला त्याच्यात आनंद होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की हे करत असताना मॉन्टेसरीबाईंचं सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती कृतिशीलता ही जी आहे ती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारीन की असे कुठले दिवस होते की ज्यावेळी तुम्ही शाळेत होतात आणि तुम्हाला शाळेत असं धावत धावत जावं असं वाटायचं, खूप मजा येणार आहे आज असं वाटायचं. असे दिवस कुठले? सहल, गॅदरिंग असे काही शब्द कानावर आले. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वगैरे वगैरे, खेळांची स्पर्धा. व्हेरी नाईस. हा, यस, थोडं जोरात बोला. बरं, चित्रकलेचा, खेळाचा तास, बक्षीस समारंभ. तुम्ही सगळे शिक्षकच आहात ना खरंच? तुमच्यातलं एकाने सांगितलं नाही की रोज तिथे गणिताचा तास होणार आहे, मराठीचा तास होणार आहे, त्या दिवशी मला शाळेत जावं असं वाटतं. काय तुम्ही स्वतःच्या प्रोफेशनशी केवढी प्रतारणा करताय. पण तुमच्या उत्तरांमधला जो अर्थ आहे तो नीट समजून घेऊया आपण. या सर्व जी उत्तरं आली ना त्याच्यातलं एक समान सूत्र होतं आणि ते सूत्र असं होतं की ज्या दिवशी उपक्रमांची रेलचेल असेल त्या दिवशी तुम्हाला शाळेत जायला आवडत होतं. मग भाषेचा तास, गणिताचा तास हा उपक्रमांची रेलचेल नसणारा का असावा, का बोर करणारा असावा, काही गरज आहे का? मॉन्टेसरीबाईंनी हे दिलंय आपल्याला. ओके, शास्त्रीय बालशिक्षणाने हे दिलंय की मुलं रममाण कशात होतात. ओके, आणि त्याच्यातलं अजून एक सूत्र आहे जे त्यांच्या उत्तरामुळे मी थोडंसं सांगतो. त्या बक्षीस समारंभ असं म्हणाले. ओके, बक्षिस, कौतुक
शिक्षा, लाड असे अनेक शब्द आपल्या समोर येतात मुलांच्या बाबतीत. हल्ली तर लाडकी बहीण, लाडका भाऊ वगैरे म्हणून लाड नावाचा शब्द फारच हल्ली फोकसमध्ये आला. तर लाड आणि प्रेम याच्यातला फरक नीट आपण समजून घेऊ. प्रत्येक बालशिक्षकाला हा फरक नीटच समजलेला असला पाहिजे. लाड म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय. अरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्यामध्ये गंभीर अशी गुरुजी आणि शिष्य यांच्यामध्ये जोरदार चर्चा झालेली. प्लेटो वर्सेस अरिस्टॉटल. ही मुलं नक्की कोणाची. प्लेटोंचं असं म्हणणं होतं मुलं समाजाची. अरिस्टॉटल म्हणत होते मुलं आई वडिलांची. मग खूप चर्चेनंतर, आणि ती मुळात वाचण्यासारखे, पण ते शेवटी अशा कन्क्लुजनला येतात आणि शिष्याचा विजय होतो की मुलं आई वडिलांची. आणि मग ते अशा कन्क्लुजनला येतात की चिल्ड्रन आर बेस्ट नर्चर्ड इन किसेस अँड कॅरेसेस ऑफ देअर पेरेंट्स. ओके, त्यांचे लाड करण्यामधून ती मुलं चांगली हे होतात. छान आहे, लाड करावे, लाडला माझा विरोध नाही. पण प्रेम म्हणजे लाड नव्हे. प्रेमाची जी व्याख्या आहे, वैज्ञानिक व्याख्या, ती खूप ग्रेट मनोवैज्ञानिक एरिक फ्रॉम यांनी दिलेली आहे. प्रत्येक शिक्षकांनी नक्की वाचावं असं पुस्तक म्हणजे दी आर्ट ऑफ लव्हिंग. अप्रतिम पुस्तक. म्हणजे एरिक फ्रॉमची बरीच पुस्तकं आहेत, पण मी त्याचा एकाचा उल्लेख करीन. इमॅन्युअल कांट पासून अनेकांचा परामर्श घेऊन शेवटी एरिक फ्रॉम प्रेमाच्या अशा व्याख्येवर येतो की प्रेम म्हणजे काय, तर एखाद्या मुलाचं जे पोटेन्शियल आहे, बघा हा एनईपीतला शब्द, ते पोटेन्शियल फुल्ली रिअलाइज करण्यासाठी. माझा वेळ संपलाय का कांबळे सर? तुम्ही कोणीतरी मला हात करा. मी तुम्हाला किती वेळ सांगू शकेन काही बाल शिक्षणावर. तुम्हाला भूक लागेल त्याच्यामुळे हात वरती करा म्हणजे मी जाईन. आणि मला त्याच्यात काही उपमार्थ वाटणार नाही. तर तुम्ही घंटी वाजवा. ओके. तर त्यांनी उदारांतकरणाने बहुतेक मला 10 मिनिटं दिली. बरं, तर प्रेम म्हणजे काय, तर प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचं, जिच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं फुल पोटेन्शियल रिअलाइज होण्यासाठी झोकून देऊन आउट ऑफ दी वे जाऊन जे प्रयत्न केले जातात त्याला प्रेम असं म्हणतात. ओके, प्रेम इज ऍक्शन. ओके, प्रेम इज नॉट जस्ट इमोशन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. देयर इज अ इमोशनल बेसिस बिहाइंड इट, बट इट्स नॉट इमोशन, इट्स अन ऍक्शन. आणि त्याच्यामुळे एक आई मुलावर ज्यावेळी प्रेम करते, एक शिक्षिका मुलावर ज्यावेळी प्रेम करते, त्यावेळी काय केलं पाहिजे, तर ते मूल जे आहे त्याचं व्यक्ती अनुरूपता, व्यक्तिविशिष्टता ही नीट समजून घेऊन, व्यक्तिनिहायता ही नीट समजून घेऊन त्या पद्धतीने तो जिथे आहे त्याचं जे क्षमता आहे ती पूर्णपणे रिअलाइज करण्यासाठी त्याला आउट ऑफ दी वे जाऊन मदत करणं म्हणजे प्रेम करणं. ओके. त्याच्यामुळे बक्षिसं आणि शिक्षा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोन्ही इक्वली डेंजरस आहेत. बक्षीस म्हणजे कौतुक वगैरे, हाती कोड कौतुक वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मुलांचं ऍप्रिसिएशन तुम्ही करू नका असं मी सांगत नाहीये. मुलांचं ऍप्रिसिएशन तुम्ही कसं करा हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ, एखाद्या मुलांनी सुंदर चित्र काढलं तर त्याला असं म्हणू नका की तू न फार छान चित्र काढतोस, ही त्याची स्तुती होते. मग तो काय होतो की तो पुढचं चित्र हे तुमच्या शाबासकीसाठी काढतो, त्याच्या चित्रकलेतलं नैपुण्य विकसित करण्यासाठी काढत नाही. तो फॉलोअर होतो, तो लीडर राहत नाही. तो कौतुकाची अपेक्षा करत बसतो. एनईपीने इतका सुंदर भगवद्गीतेतला शब्द वापरलाय, मुलांना निष्काम कर्मयोग शिकवा असं एनईपी म्हणतो. ते जो काम करतायत ना त्याच्यात आनंद घ्यायला शिकवा, त्याच्यात घडवून जायला शिकवा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स घडवून जात नाही, माणसं घडवून जातात. एखादं काम करताना किंवा एखादा विचार करताना किंवा एखादी कला विकसित करताना माणसं घडवून जातात. ते घडवून जाणं जे आहे ना मुलांचं, मग त्याचं ऍप्रिसिएशन, त्याची स्तुती कशी करायची, तर अरे या चित्रातली रंगसंगती जरा वेगळीच आहे बरं का, ही त्याची झाली ऍप्रिसिएशन. मग तो रंगसंगती तशीच का केली हे तुम्हाला सांगू लागतो.
एखाद्या मुलाला मदत केली तर त्याची स्तुती करताना असं म्हणू नका की तू छान मदत करतोस, तू लोकांना खूप उपयोगी पडतोस. नो. मग तो त्याच्यासाठी, तुमच्या ॲप्रिसिएशनसाठी, तुमच्या शाबासकीसाठी, तुमच्या बक्षिसांसाठी, तुमच्या कौतुकासाठी तो ते करेल आणि तो त्याच्यातला आनंद पूर्णपणे घालवून बसेल. मग अशा वेळेला त्याची स्तुती करताना काय म्हणायचं की आम्ही तू त्या दिवशी रोहितला मदत केलीस ना, रोहितला किती आनंद झाला त्याच्याने. टोटली डिफरंट ॲप्रिसिएशन. त्याच्यामुळे रोहितला आनंद कसा होईल याच्यासाठी तो काय करायचं याचा विचार करेल. तो तुमची शाबासकी घेण्यासाठी करणार नाही. म्हणजे तो जे काम करत होता त्याच्यातला अधिक नैपुण्य करण्याकडे त्याचा विकास होईल. ही बक्षिसांची किंवा काय म्हणतात कोड कौतुक किंवा जस्ट आता ताई बोलल्या म्हणून मला तो विचार मांडावा असा वाटला. आणि NEP मध्ये त्याला निष्काम कर्मयोग असा एक शब्द वापरलाय. पण निष्काम कर्मयोग ह्या मुलांच्या पातळीवर कसा आणायचा, तर याची एक छोटीशी युक्ती मी तुम्हाला सांगितली आणि याचे अनेक आविष्कार तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे या कृतीतून जे ज्ञान मिळतं ना, तर त्याची मजा काय, तर ती NEPच्या अंगाने आपण समजून घेऊ. आणि आता 2-1 मुद्दे करेन, कारण बरेच मुद्दे आहेत ते पुन्हा कटले तरी भेटीत. 2 मुद्दे करून मी संपवीन. एक पहिली गोष्ट म्हणजे की कृती करत असताना मुलं घडून जातात. पण जर आपण भाषणं द्यायला लागलो तर त्यांना साधारणपणे मॅक्सिमम 5 मिनिटात त्यांना कंटाळा यायला सुरुवात होते. याचं कारण मेंदूचं विज्ञान आपल्याला असं सांगतं की शॉर्ट टर्म मेमरी ऑफ द ह्युमन बिईंग्स इज स्मॉलर इन साईज. त्याच्यामुळे तुम्ही थोडं काही भाषण द्यायला लागलात, उपदेशपर तर असलं तर भयंकरच, म्हणजे ती मग बादली लगेचच ओव्हरफ्लो व्हायला लागते. ओके, 5-1 मिनिटांनी बादली सगळी ओव्हरफ्लो होते. त्याला न्यूरोसायन्सेसमध्ये कॉग्निटिव्ह ओव्हरफ्लो असं म्हणतात. म्हणजे याच्या पुढे कॉग्निशन होत नसतं, तो आपला आज्ञाधारकपणे तुमच्याकडे बघत असतो आणि आपण टीचर्स रूम मध्ये जाऊन सांगतो की काय आज माझं ना फॅन्टास्टिक झालं आज. मुलांना एक प्रश्न विचारला तर काही उत्तर देत आहे, कारण त्यांनी स्वतः काहीच करून घेतले नसतं. इट रिझल्ट्स इन टू व्हॉट इज कॉल्ड एज कॉग्निटिव्ह फटीग. ओके. आणि मग एक नोबेल लॉरिएट म्हणजे ज्यांनी EQ बद्दल मोठं संशोधन केलं, डॅनियल गोल्डमनचं एक अप्रतिम पुस्तक आहे, त्याचं नाव आहे फोकस. त्या फोकस पुस्तकामध्ये तो एका वेगळ्या AIचा संदर्भ देतो. डॅनियल गोल्डमनच्या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हता, दुसरा एक AI होता. आपल्या दृष्टीने तो सर्वात महत्वाचा आहे आता स्मार्टफोन नंतर. दॅट ही कॉल्स इट एज अटेन्शनल इंटेलिजन्स. एकाग्रतेची बुद्धिमत्ता. अटेन्शनल इंटेलिजन्स. आणि त्याच्यामधून अटेन्शन असलं, अवधान असलं मुलांचं, तर एक फिनॉमिना घडतो ब्रेनमध्ये, दॅट इज कॉल्ड न्यूरल लॉक इन. ते लॉक होतात. आणि त्यांनी असं दाखवून दिलंय की जर तुम्ही कृती करत असलात किंवा एखादी महत्वाची जी त्यांना आवडते अशी कृती करत असलात तर ते 2-2 तास लॉक इन मध्ये राहतात, न्यूरल लॉक इन मध्ये. 5 मिनिटात कंटाळत नाही. त्याच्यामुळे आपलं तत्व काय, इन्फॉर्म टू परफॉर्म, परफॉर्म टू ट्रान्सफॉर्म. ओके. थोडा वेळ इन्फॉर्म करायचं, मग त्यांना भरपूर वेळ परफॉर्म करायला द्यायचं आणि त्याच्यातून ते स्वतःला परिवर्तन करतात. त्याच्यातून ते फुल पोटेन्शियल रिअलाइज करण्याकडे जातात. त्याच्यातून ते सुस्पष्ट पूर्ण होण्याकडे त्यांचा मार्ग चोखाळतात. आणि त्याच्यामुळे लर्निंग ही जी गोष्ट आहे ती नीट समजून घेऊ. लर्निंग म्हणजे काय, तर मला नेहमी वाटायचं की याचं स्पेलिंग टर्निंग किंवा बर्निंग सारखं करायला हरकत नव्हती, कारण उच्चार तसाच आहे. म्हटलं साहेबांनी एवढं कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग कशाला करून ठेवलं. नंतर खूप वेळा विचार करता येतो, मॉर्निंग वॉकला फ्लॅश आला एकदम. म्हटलं हां, लर्निंग हा ओरिजिनल शब्द नसावा, तो एक डिराइव्ड शब्द असावा. म्हणजे काय, तर लर्निंग मधला मूळ शब्द जो आहे तो एल बाजूला काढला की जे राहतो तो असावा. ओके. मग एलचं काम काय, द एल म्हणजे लीड्स टू, द प्रोसेस दॅट लीड्स टू अर्निंग इज लर्निंग. मग अर्निंग काय,
आपल्या मुलांच्या बाबतीत पैसे बिसे मुळीच नाही, लहान मुलं आहेत. अर्निंग द लव्ह फॉर लर्निंग, ओके, अर्निंग कॉन्फिडन्स, अर्निंग सेल्फ एस्टीम, अर्निंग द सोर्स ऑफ सेल्फ ऍक्च्युअलायझेशन इव्हेंच्युअली. ओके, दीज आर द अर्निंग्स. तर तो एकदा मिळायला लागला की मग मुलं स्वदिग्दर्शित होतात. पाथवेज ऑफ मॅच्युरिटी, परिपक्वतेच्या पायवाटा ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या मुलांच्या, त्या किती सुंदर आहेत की मुलांना परावलंबित्वाकडून स्वदिग्दर्शनाकडे जायचं असतं. हा पहिला पाथवे आहे. फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ डायरेक्शन. मुलांना आईचं बोट सोडायचं असतं, त्यांच्यात ती नॅचरल प्रक्रिया असते. ओके, आणि त्याच्यामुळे मुलांना स्वदिग्दर्शनाकडे न्या. त्यांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू द्या, त्यांना तयार उत्तरं देऊ नका. तो त्यांच्या मॅच्युरिटीचा पाथवे आहे. फ्रॉम प्लेजर टू नॉलेज, ओके, फ्रॉम प्लेजर टू रियालिटी, फ्रॉम प्लेजर टू रियालिटी. विंदा करंदीकरांचे एक सुंदर लघुनिबंध आहे, विजयाताई राजाध्यक्षांनी ते संपादित केलंय. त्या लघुनिबंधाचं नाव आहे चिंच आणि आवळे. त्याच्यामध्ये विंदा लहान मुलांना गोष्ट सांगायला लागतात आणि त्याच्यात झाडांना चॉकलेट आणि काय काय अशा आकर्षक वस्तू वगैरे अशा असतात. ज्यावेळी विंदा गोष्ट सांगत असतात त्यावेळी त्यांचा मुलगा लहान असतो, जो आता 75 वर्षाचा आहे, आनंद. तर आनंद त्यांना असा प्रश्न विचारतो की भाऊ, त्या झाडाला चिंचा आणि आवळे तरी लागतात का हो मात्र? म्हणजे उगाच चॉकलेट वगैरे लावली आहेत तुम्ही. पण प्लेजर टू रियालिटी. मुलांचा पाथवे हा रियालिटीकडे जाण्याचा असतो. मुलांचा पाथवे हा इग्नरन्स कडून नॉलेजकडे जाण्याचा असतो. ओके, हे पाथवेज आहेत आणि हे बायोलॉजीने ठरवले आहेत. आपण कोण आहे त्याच्यात इंटरव्ह्यू करणार? आपण त्याला चालना द्यायची फक्त. म्हणजे आपण यशस्वी शिक्षक होतो, आपण शास्त्रीय बालशिक्षण करतो जर आपण हे पाथवेज अंगीकारले तर. आणि दुसरं एक शास्त्रीय सत्य जे आहे मुलांच्या शिक्षणाविषयी, ते म्हणजे एनईपीनी मोरॅलिटीचा प्रश्न उपस्थित केलाय, नैतिक शिक्षणाचा प्रश्न उपस्थित केलाय. नैतिक शिक्षणाबद्दल वैज्ञानिक हे काय आहे, पाया काय आहे? तर ज्यावेळी तुम्ही एकटे असता त्यावेळी हा नीतीचा अनितीचा प्रश्न नसतो. ज्यावेळी तुम्ही समाजाचे एक मेंबर होतो त्यावेळी मोरॅलिटीचे प्रश्न निर्माण होतात. मग मोरॅलिटीचं काहीतरी पॅकेज घेऊन मुलं येतात का, किंवा आपला मेंदू असतो का, याच्यावर संशोधन झालं. आणि मग काय लक्षात आलं, खूप सुंदर आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव येतो. चिल्ड्रन आर पेडेगॉगिक. म्हणजे मुलांना एकमेकांपासून शिकायला आवडतं आणि मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना शिकवू शकतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, चिल्ड्रन आर एम्पॅथॅटिक. त्यांना आत्मानुभूती आवडते. याचं कारण 18व्या महिन्याच्या पुढे ब्रेनवरचं संशोधन सांगतो की 18व्या महिन्याच्या पुढे मुलांना दुसरं मूल दुःखी झालंय हे कळतं आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी तो यथाशक्ती प्रयत्न करतो. बघा तुम्ही, मोरॅलिटीला केवढा बेसिस आहे. आणि तिसरी गोष्ट विज्ञानाने शोधून काढली, चिल्ड्रन ॲस्क्राईब व्हॅल्यू टू द इंटरॅक्शन्स. ते प्रत्येक जी परस्पर क्रिया होते तिला एक व्हॅल्यू जोडतात. उदाहरणार्थ, त्यांना जर कोणीतरी मारलं तर त्याला एक निगेटिव्ह व्हॅल्यू अटॅच करतात. जर त्यांना कोणीतरी म्हणजे चांगलं वागवलं, त्यांचा आदर ठेवला, त्यांच्याशी गोड बोललं, तर ते त्याला एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू अटॅच करतात. आता मजा पुढचीच आहे की ज्यावेळी दुसऱ्या कोणीतरी मुलाशी असं वागतं, इदर कॅरेस ऑर हिट, दे ॲस्क्राईब द सेम व्हॅल्यूज टू इट. म्हणजे दुसऱ्या मुलाला मारल्याबद्दल ह्या मुलांना आनंद होत नाही. ज्यावेळी स्वतःला मारल्याबद्दल जी भावना ते त्याला अटॅच करतात, तीच भावना दुसऱ्या मुलाला कोणीतरी तिसऱ्यानी मारल्याबद्दलही करतात. ही गोष्ट विज्ञानाने सिद्ध केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा फायदा घेऊन तुमच्या स्ट्रॅटेजीज त्याच्या पुढे आखू शकता. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अखेर शेवटी मूल्यमापनाचा विचार जो एनईपीने दिलाय तो थोडक्यात आपण बघू आणि मग आपण संपू, कारण मुद्दे बरेच आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जाण्यात अर्थ नाही आता. पण मूल्यमापनामध्ये एनईपीने जे सांगितलंय ते माझ्या दृष्टीने आपण सगळ्यांनी खूप नीट लक्षात घेऊया. आणि ते असं आहे की एनईपी सेज की नो जजिंग. जज करू नका, तू चांगला आहेस, तू वाईट आहेस, तू हुशार आहेस, तू भिंडोक आहेस. नाही,
एनईपीतलं वाक्य असं आहे, जजिंग कॉजेस डीप हार्म. त्याच्याने गंभीर इजा होते असं एनईपी म्हणते. दुसरी गोष्ट काय, तर त्यांनी असं म्हटलं मग काय करा, तर बी डेव्हलपमेंटल. म्हणजे असेसमेंटमध्ये 2 प्रकार आहेत, असेसमेंट ऑफ लर्निंग आणि असेसमेंट फॉर लर्निंग. तर आपण असेसमेंट फॉर लर्निंग करूया. म्हणजे जो विद्यार्थी जे काही करत असेल त्याला तिथून पुढे नेण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. कारण आपली शिक्षण पद्धती ही विषय केंद्री असता कामा नये, ती आशय केंद्री किंवा पुस्तक केंद्री किंवा परीक्षा केंद्री किंवा शिक्षक केंद्री किंवा व्यवस्था केंद्री किंवा प्रमाणपत्र केंद्री, बक्षीस केंद्री, कौतुक केंद्री अशी असता कामा नये. तर ती बालविकास केंद्री असली पाहिजे, बालविकास केंद्री. आणि म्हणून बालकांचा विकास ज्याची होईल अशा गोष्टीसाठीच असेसमेंट वापरली पाहिजे. म्हणजे मग काय की त्याला इथपर्यंत आले ना, आता पुढे जाण्यासाठी काय हे मला आत्ताच्या त्याच्या असेसमेंट वरून कळलं की त्याला हाच्याची बेरीज जमण्यात अडचण येते. हे मला त्याच्या असेसमेंट वरून कळलं. मग आता मी काय म्हणायचं, तू मूर्ख आहेस, हाच्याची साधी बेरीज येत नाही, या 4 पोरांना येते, तुला कशी येत नाही. नो, दॅट इज जजमेंटल. डेव्हलपमेंटल म्हणजे काय, चला बसा आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करूया आणि मग तुला हाच्याची बेरीज जमू लागेल. मी हाच्याच्या वजाबाकीबद्दल अजून बोललो नाही, तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण मला वेळ कमी आहे. दुसरी गोष्ट काय, एनईपीने एक सुंदर सांगितलंय, रेकॉर्ड क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स. गुणात्मक बदल काय झाले ते नोंदवा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एनईपीने सांगितली आहे की एक्सप्लिसिट टेस्ट्स अँड एक्सप्लिसिट एक्झामिनेशन्स आर डीम्ड टू बी इनअप्रोप्रिएट ॲट धिस स्टेज. म्हणजे चाचण्या किंवा औपचारिक परीक्षा ह्या वयासाठी अनुचित आहेत असं एनईपीने स्पष्ट नोंदवलेलं आहे. ते जे एनसीएफएससी ज्याचा उल्लेख केला मी, त्याच्या एका बुकलेटमध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. आणि असं एनईपी का म्हणते, तर हे आपण समजून घेऊ की मराठीमध्ये गुण हा शब्द जो आहे, तो गुण हा शब्द गुणवाचक आहे. तो आमच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने संख्यावाचक करून टाकला. किती गुण मिळाले, किती गुण मिळाले की कंपॅरिझन सुरू, की कॉम्पिटिशन सुरू, की दुःख सुरू, की याची आई त्याच्या आईला म्हणणं तुमच्या मुलाला किती मार्क मिळाले, झालं गोंधळ सुरू. त्या मुलाला स्ट्रेस बिल्ड व्हायला सुरुवात, तो खोटं बोलायला सुरुवात, मला जास्त मार्क मिळाले म्हणून घरी सांगणार, बंडल मारणार, सगळं सुरू होतं त्याच्यात. कोणते गुण विकसित झाले हे सांगणारं प्रगती पुस्तक पाहिजे, किती गुण मिळाले हे नाही. आणि त्याच्यामुळे वर्गामध्ये पालक विचारायला आले की ताई आमचा मुलगा किती नंबरला आहे, तर त्याला उत्तर काय, तो सगळ्या मुलांच्या बरोबर आहे, हे उत्तर पाहिजे. तो सगळ्यांच्या बरोबर आहे. आणि हे कन्सिस्टंटली सगळ्या शिक्षकांनी हेच उत्तर दिलं पाहिजे. मुख्याध्यापिका हे उत्तर देत आहेत आणि शिक्षिका दुसरंच सांगते, किंवा परवाच नवीन लागलेली शिक्षिका सांगते नाही नाही तो ना इतरांपेक्षा जरा हुशारच आहे. नो, त्या नवीन आलेल्या शिक्षिकेला पहिल्या दिवशी ओरिएंट केलं पाहिजे की आपल्या वर्गातली सगळी मुलं एकमेकांच्या बरोबरच आहेत. नो डिस्टिंक्शन, नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड, नो स्टुडंट लॅग्स बिहाइंड. कारण प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे, त्याच्यात तो पुढे आहे. कोणी चित्रकलेत पुढे असेल, कोणी गायनात पुढे असेल. आणि त्याच्यामुळे मेंदूचा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की प्रत्येक मुलाच्या मेंदूमध्ये 8 निरनिराळ्या बुद्धिमत्ता आहेत. तुम्ही म्हणजे गार्डनरचा थिसिस वाचू शकता, मल्टिपल इंटेलिजन्सेस, नॉट मल्टिपल इंटेलिजन्स, मल्टिपल इंटेलिजन्सेस. बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन, उपजत पट घेऊन मुलं जन्माला येतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना भाषिक बुद्धिमत्ता असते, गणिती तार्किक बुद्धिमत्ता असते, सांगीतिक बुद्धिमत्ता असते, निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते, नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स असतो. त्यांना व्यक्ती अंतर्गत स्वतःला समजून घेण्याची बुद्धिमत्तेचं एक वेगळं केंद्र असतं. परत इतरांना समजून घेण्याचं बुद्धिमत्तेचं इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स त्याचं वेगळं केंद्र असतं. त्याचबरोबर
बॉडीली इंटेलिजन्स, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता ही असते, जी डोंबाऱ्यांची मुलं त्या ह्याच्यावर असतात ना, त्यांची शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता फारच विकसित झालेली असते. अशा आणि एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स म्हणजे माझ्या अवतीभोवतीचं जग कसं आहे, एथिक्सला काय महत्व आहे वगैरे याचा विचार करणारी मेंदूमध्ये वेगळं केंद्र असतं. आता ही 8ही केंद्र जी आहे यांच्या विकासाचं एकच सूत्र गार्डनरनी दिलंय आणि ते अतिशय अप्रतिम आहे. गार्डनर असं म्हणतो, यूज इट ऑर लूज इट. ते जर वापरलं तर ते अधिक विकसित होतं, ते जर वापरलं नाही तर असंगत होतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बुद्धिमत्तांचा, बहुविध बुद्धिमत्तांचा विकास करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज या मॉन्टेसरी बाईंना हे विज्ञान माहिती नसताना त्यांनी विकसित केलेले आहेत. हे विशेष आहे. पण आपण या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं आपलं काम आहे. त्याच्यानीच त्या मुलांचं फुल पोटेन्शियल डेव्हलप होतं, त्याच्यानी राष्ट्र पण पुढे जातं. कारण अनेक समस्या सोडवणारे कल्पतरू त्याच्यानीच निर्माण होतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अगदी साधं उदाहरण द्यायचं तर म्हणजे परवाच मी ओ.पी. नायरांचा संगीताबद्दलचा एक शो ऐकला. त्याच्यामध्ये या माणसाने कुठलंही शास्त्रीय संगीत शिकलेलं नाही, पण मोठमोठे शास्त्रीय संगीतातले विशारद लोक त्यांचं विश्लेषणच करत बसलेत की कुठला राग कसा वापरला वगैरे वगैरे. ओ.पी. नायर म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येकाला आहे, आपण ती कशी वापरतो त्याच्यावरती विकसित होणार की नाही हे ठरतं. शारीरिक स्नायूविषयक बुद्धिमत्ता प्रत्येकाला आहे. आणि ह्या ज्या 8 बुद्धिमत्ता मी तुम्हाला आता सांगितल्या यांचा विकास याच्यासाठी आवश्यक आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लिहिली गेली त्याच्यानंतर 3 वर्षांनी जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक मेगा ट्रेंड सेट झालेला आहे, महाप्रवाह आहे. आणि ह्या महाप्रवाहामध्ये टिकून राहायचं असेल तर एकच सूत्र आहे की तद्दन मानवी बुद्धिमत्ता, तद्दन मानवी क्षमता काय आहेत त्यांचा विकास करणं. इंट्रिन्सिक ह्युमन केपेबिलिटीज, अंगभूत म्हणजे ज्या मनुष्य म्हणून आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असं अस्तित्व देतात, ह्या आपल्या क्षमतांचा विकास करणं हीच आपल्यासमोर एकमेव आता दिशा आहे शिक्षणाची. म्हणजे माणसाला अधिक चांगला माणूस बनवणं आणि यंत्रांना अधिक चांगलं यंत्र होऊ देणं, या 2 दिशा आपल्यासमोर आहेत. अधिक चांगली यंत्र बनवणारी माणसं निर्माण करणं हे तर आपलं काम आहेच, पण म्हणजे उदाहरणार्थ मनोधैर्य हे गुण काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे नाही. जिथे मनोधैर्याच्या गोष्टी येतील तिथे आपल्यालाच करावं लागेल. किंवा कवी किंवा कंपोजर, दे आर बॉर्न, दे आर टू बी कल्टिवेटेड, यु नो. किंवा सर्जनशीलता हा जो प्रांत आहे, आणि सर्जनशीलता फक्त काही वैज्ञानिक शोध लावण्यामध्ये किंवा कविता करण्यामध्ये किंवा सिनेमाचं दिग्दर्शन करण्यामध्येच असते असं नाही. सर्जनशीलता प्रत्येक गोष्टीत असते, कुठल्याही गोष्टीत सर्जनशीलता निर्माण करता येते. आणि त्याच्यामुळे म्हणजे बार्ब वायर फेन्सिंग हे जे नॉट असते ना ते तारेच्या कुंपणाला, त्याचं पेटंट हे बोईंग मधल्या अनेक पेटंटच्या नंतर घेतलं गेलं हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, नाही तर तुम्हाला असं वाटेल खूप जुनी गोष्ट आहे. नो, बार्ब वायर फेन्सिंग कशातही तुम्ही नवोन्मेष करू शकता. त्याच्यामुळे नवोन्मेषी ज्ञानकर्मी अशा मुलांची एक फौज आपल्या देशाला आवश्यक आहे. त्यावेळेला एनईपीतला नॅशनल डेव्हलपमेंट हा जो अजेंडा आहे तो प्रत्यक्षात येईल. आणि त्याची सगळी जबाबदारी ही बालशिक्षणावर आहे. ते जर शास्त्रीय पद्धतीने केलं तर तुम्हाला, पालकांना, मुलांना, समाजाला सगळ्यांनाच आनंद होईल. त्याचा खर्चही खूप कमी होईल, कारण दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षणासाठी फारशी तरतूद नाही. अशा वेळी कमीत कमी खर्चामध्ये कसं शिकवायचं ही शिक्षकांची सर्जनशीलता आहे, आणि ती सुद्धा आपण प्रत्यक्षात आणू शकू. तुम्ही इतका वेळ खूप चिकाटीने आणि उदार अंतःकरणाने माझे विचार ऐकून घेतलेत, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. संयोजकांना पण धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.